सुरू झालं का? सुरू झालंय. तर आजच्या या व्लॉगची सुरुवात मी करणार आहे. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर एक टॅलेंट आहे, परत नाही म्हणजे आहे टॅलेंट. बरं, पण कंटिन्यू. हां. पण एक लपलेला पण टॅलेंट आहे की जे पुष्कळ जणांसमोर येत नाही. पण आज आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. तर तर सांगतील समोर कुठला टॅलेंट आहे. तर मित्रांनो, जसं प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळा काही ना काही टॅलेंट असतो. तर एक माझ्यामध्ये पण आहे की जे तुम्हाला आवडेल किंवा सर्वांना आवडते, ती म्हणजे मी कविता लिहित असतो. आता ती कविता म्हणजे काही दरवेळेस रोजची रोज नसते. एखाद्या वेळेस क्षण किंवा तो प्रसंग अशा याच्यावरती कविता मी लिहित असतो. तर अशा वेगवेगळ्या कविता जे कविता लिहितात त्यांना किती असे प्युअर शब्द येतात ना. हां, म्हणजे आता तेवढी रीडिंग क्षण. असते. क्षण म्हणजे प्रत्येक आपण वाचन असतं आपलं थोडंसं. त्यामुळे प्रत्येका वेळेस वेगवेगळे शब्दसाठा जास्त असला पाहिजे असं आहे. तर तुम्ही ते त्या कवितेला तितकं व्हॅल्यू किंवा त्या उंचीपर्यंत नेऊ शकता. आता मी मोठा कवी तर नाही आहे, बट माझ्या परीने मी थोड्याशा अशा लिहित असतो. मस्त लिहितात. हं. तर आवडेल तुम्हाला. हां, आता तुमच्या कमेंटवर ते कळेल मला. पण कसं आहे, की मी भरपूर कविता लिहिल्यात. भरपूर म्हणजे फार नाही, पण काही मी श्वेतावर कविता लिहिल्या आहेत. काही बाबांवर, काही मित्रांवर, कॉलेजवरती आहेत अशा शाळेच्या याच्यावरती. तर हळूहळू त्यात तुम्हाला सर्व मी सांगेलच. पण आजचा हा व्लॉग जो आहे तो विशेष होणार आहे. कारण ती कविता पण फार मस्त एक विशेष आहे. विशेष म्हणजे एक फार वेगळी. ती अशी आहे, की मी श्वेताला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं आणि तिला भेटलो. भेटलो आणि नंतर मग जेव्हा घरी गेलो, तर ती हृदयाची एकदम हृदय. खळबळ झाली. हां, हृदय, दिल म्हणतात नाही का त्याला. तर हृदयात जी खळबळ झाली, तर त्याबद्दल मग जे माझ्या मनात फार गोंधळ झाला किंवा ते या कवितेत मी मांडलेलं आहे. तर ती तुम्हाला सांगेल आणि मला खरंच मी जी सांगेल कविता, त्याबद्दल तुमचा फीडबॅक मला खूप महत्त्वाचा आहे, की कशी वाटली तुम्हाला ती कविता, ती मला नक्की सांगा. आणि कारण असं म्हणतात ना, की देवाला भाऊ फार हे असते. काय म्हणतात, देवाला काही नको पाहिजे म्हणतात. तसं मला म्हणजे एखाद्या कलाकाराला त्याच्या ताळ्यांची, त्याच्या स्तुतीची गरज असते नाही का? तर तुम्ही जर कराल तर फार छानच होईल. आम्ही तेच ताडा समजू. हां, त्याच ताळ्या तुमच्या कमेंट्स. तर आता ती चला मी तुम्हाला ती माझी कविता स्टार्ट करतो. आता मी फार लिहिल्यात, आठवत नाही, तर मोबाईलमध्ये मी लिहून ठेवलेली आहे. तर ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर त्या माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे, पहिली म्हणजे जेव्हा मी श्वेताला पाहिल्यानंतर, जे माझ्या मनात भेटल्यानंतर, घरी भेटल्यानंतर, गेल्यानंतर. मी घरी गेल्यानंतर, हम्म. ते माझ्या मनात काय असा विचारांचा गोंधळ झाला. तर त्या कवितेला मी नाव पण दिलं आहे, आपली पहिली भेट असं नाव दिलं होतं. तर ती मी सुरुवात करतोय. माझ्या मनात तिचा इतका विचार का येतो, दिवसभरात माझे सर्व गणित चुकवून जातो. विचार माझ्या मनात येई असं का बरं व्हायचं, विचार माझ्या मनात येई असं का बरं व्हायचं, सर्व मन माझं क्षणभरात गोंधळून जायचं. आलेला सर्व आलेला विचार सर्व मन वळवून घ्यायचा, विचारांच्या स्वप्नांमध्ये हरवून जायचा. विचारात त्या मी हसून जायचो, विचारात त्या मी हसून जायचो, कुणी जवळ नाही ना म्हणून इकडे तिकडे पाहायचो. अशातच सर्व वेळ माझा निघून गेला, अशातच सर्व माझा वेळ निघून गेला. बसलो कशासाठी याचा विचार नाही आला. विचार मी केला, मी तर काहीच नाही केले. विचार मी केला, मी तर काहीच नाही केले. फक्त तिला मी एकदाच पाहिले. पाहिलं जेव्हापासून तिला मन माझे आनंदी हो असते. पाहिलं हो जेव्हापासून तिला मन माझे आनंदी हो असते. मनातल्या मनात हृदय माझे खुदकन हसते. आली तशी ती निघून गेली, नव्हती जुनी नवी ओळख मनात ठसवून अशी गेली. ती तर अनोळखी तिचा इतका विचार का येतो, ती तर अनोळखी तिचा इतका विचार का येतो. विचारलंय काला तर प्रेमात पडला म्हणतो. खरंच खरंच का हो, एका क्षणात प्रेम असं होतं, हृदयात फुलून मनात विचार करायला लावतं. तुम्हीच सांगा, तुम्हीच सांगा मित्रांनो, आता काय मी करू, जमेल का हो मला, मी प्रेमाची सुरुवात करू. तर
ही अशी माझी कविता होती. म्हणजे जी मनात माझे विचार आलेत ते मी इथे लिहिलेत आणि दाखवले. आणि हे जी कविता अ, मग हिला लग्न झाल्यानंतर मग ऐकवली तर ती फार आनंदी झाली. आणि ही कविता मग मी माझ्या ऑफिसमध्ये पण ऐकवली आहेत. त्यांना पण फार अ, छान वाटली. आणि एका माझ्या कलीगनी श्वेताला छान फीडबॅक दिला होता. काय होता तो फीडबॅक आठवते? एक मॅडम काय म्हणाली होती तर? नाही, आता आठवत नाही तिला, पण मला हिनं सांगितलं होतं की श्वेताला ती मॅम म्हणाली होती, मॅडम, की "श्वेता, तुझा नवरा तुझ्यावर फार प्रेम करतो." असं काहीतरी. हम्म. आठवतंय का? मे बी आठवतंय. आता होतात थोडेसे ते लग्नात झाल्यावर प्रत्येक गोष्टी बदलतात. काही गोष्टी आठवतात, काही गोष्टी विसरतात. तर त्यापैकी ही एक आहे. तर अशी माझी कविता होती. तर या कवितेबद्दल नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की ही कविता कशी होती, तुम्हाला आवडली? कारण आवडली, लाईक करा, हां, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. नक्की. कारण मला तुमच्या कमेंटची फार आतुरता असते. ओके. तर अशाच प्रकारे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांसोबत शेअर करा.